मी आज तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील अशी जागा दाखवणार आहे जी श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे। आजरा तालुक्यातील रामतीर्थ ह्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी आपल्या वनवासातील काही काळ ते घालवला होता, म्हणूनच ह्या जागेचे नाव रामतीर्थ असे पडले आहे। तिथे श्री प्रभू रामचंद्राचे मंदिर देखील आहे। तेथील परिसर खूप नैसर्गिक आणि शांतप्रिय आहे। हे मंदिर हिरण्यकेशी नदीच्या काठी बसलेले आहे। पावसाळ्यामध्ये तुम्ही इथल्या वॉटरफॉलला नक्की भेट द्या। पावसाळ्यामध्ये देखील परिसर आणखीनच खुलून दिसतो। श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात सुंदर अशी मारुतीची मूर्ती आहे। मंदिरमध्ये तुम्हाला सदैव जय राम श्रीराम जय जय रामचा जप ऐकू येईल, त्यामुळे मंदिरामध्ये मन प्रसन्न होतं। तुम्ही सुद्धा जय श्रीराम अशी कमेंट करून तुमचा प्रतिसाद कळवा। तिथे महादेवाची सुंदर अशी नीलकंठेश्वर रूपात मूर्ती आहे। सोबत स्वामी विवेकानंद यांची मूर्ती आहे। माझं लक्ष वेधून घेतलं ते ह्या काळ्या पाषाणामध्ये असणारी मारुती रायाची तेजस्वी मूर्ती। तिथे तुम्ही श्री दत्त मंदिराचे सुद्धा दर्शन घेऊ शकता। बाजूला शांत आणि निर्मळ असलेली पांडुरंग आणि रुक्मिणी माऊलीची सोबत उभी असलेली मूर्ती बघून खूप प्रसन्न वाटलं।